नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण जरा गाडीचं डागडुजी काम करणार होतो. मग काय आपण आलो गाडीकडे आणि शशांक भाईने केली आपल्या कामाला सुरुवात. शशांक भाईने सुरुवातीला तर व्हील कॅप काढून पेंट मारून घेतला, बघा कसं दिसते. मग तरी पण शशांक भाई ऐकायला तयार नव्हते. मग त्यांनी घेतलं स्टेअरिंगचं कव्हर काढून आणि त्याला पण केलं पांढरं. मग पांढरं केलं, त्याला कलर मारला आणि आपण आलो कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आपल्याला जायचं होतं लातूरला ड्रॉपला. मग कस्टमरला घेतलं पिकअप करून. पहिलं तर आपण त्यांचं लगेच ठेवून घेतलं गाडीमध्ये, लगेच खूप सारं होतं. आणि तिथून आलो आपण. तुम्हाला वाटलं असं ना बिबट्या, पण बिबट्या नव्हता, हा कुत्रा होता. मग आपण तिथून पुढे आलो, लागलो सोलापूर हायवेला. तर खूप मोठा असा भयानक असा अपघात झालेला होता बसचा आणि कारचा. आणि तेवढ्यात आपल्याला तिथे बाळूमामा भेटले. बाळूमामाला केलं बाय बाय आणि लागलो आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. मग आपण येऊन पोहोचलो बिगवन मध्ये. बिगवनच्या पुढे आलो, इंदापूर पास करून आपण थांबलो होतो जेवायला पांडुरंग व्हेज हॉटेल. इथे प्युअर व्हेज हॉटेल आहे मित्रांनो. आणि जेवण करून निघल्यावर दिसला महिंद्राचा चॅसीवाला. घ्या अजून महिंद्राच्या गाड्या. आणि डॉगेस कंपनीचा खूपच मोठा काहीतरी मॅटर झालेला होता. मग त्यांचा एक घेतला व्हिडिओ डॉगेस कंपनीचा. म्हणलं जाऊ द्या, वाद करू नका, जाऊ आपलं. मग तिथून आपण आलो सोलापूरच्या पुढे आणि लागलो आपण तुळजापूर हायवेला. तुळजापूर हायवेला लागलो, तेवढ्यात आपली गाडी म्हणली, मालक तुम्ही तर जेवलात, आता मला भूक लागली. मग म्हणलं थांब बाई, तुझं पण पोट भरतो. मग आपण लावलो, डिझेल वगैरे भरून घेतलं आणि लागलो आपण लातूर रोडला. लातूर रोडला लागलो आणि फायनली येऊन पोहोचलो आपण लातूरमध्ये कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमरला केलं ड्रॉप आणि तिथून आपण एमटीत जाणार होतो पुण्याला. म्हणलं जाता जाता आपल्या गावाकडे जाऊन यावं. तर मित्रांनो, आपल्याला पाथरूडमध्ये यायला सकाळ झाली होती, दिवस निघला होता. मग तिथेच आपण पाथरूडमध्ये चहा वगैरे घेतला आणि जस्ट आपलं पाथरूडमधून एक 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं पाटसांगवी गाव आहे. मग आपण आलो गावामध्ये आणि मस्त असं घरी आलो. गाडीचा एक व्हिडिओ घ्यावा म्हटलं, घरापासला तुम्हाला पण घर दाखवा. आपलं गावाकडचं शेतामध्ये बांधलेलं आहे घर. मग आणि खूप दिवसातून मग असं चुलीसमोर बसायचा प्रसंग आला होता. खूप भारी वाटलं चुलीसमोर बसून. मग आजोबासोबत थोडी चर्चा केली, आजोबाचा पण एक व्हिडिओ घेतला आणि आपण निघालो पुण्याला रिटर्न. तर म्हणलं जाता जाता मला आपलं शेत पण दाखव. हे बघा मित्रांनो, हे आहे आपलं शेत. आणि आपण निघलो पुण्याच्या दिशेने आणि येऊन पोहोचलो आपण आवाटीची दर्गा. हे आहे मित्रांनो आवाटीची दर्गा. आणि नंतर आपण सिद्धटेकच्या नदीवर आलो, तिथला व्हिडिओ घेतला सिद्धटेकचा. आणि सिद्धटेक पास करून आलो आपण फायनली पुण्यात. पुण्यामध्ये आलो, पुण्यातला व्हिडिओ घेतला. आणि मग नंतर आपण गेलो पार्किंगला गेलो, गाडी लावली आपली पार्किंगला आणि आपण निघालो टू व्हीलर घेऊन घरी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तेवढं फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.